नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चिली बेबी कॉर्न रेसिपी सोपी पद्धत वापरून पटकन कशी करायची हे पाहणार आहोत. आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी ही डिश सर्वांनाच आवडते. ती कशी करायची ते पाहूया. प्रथम बेबी कॉर्न आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याचे उभे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. कोटिंगसाठी आपल्याला कॉर्नफ्लोअर यूज करायचा आहे. आपण कॉर्नफ्लोअर थोडा घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यातच आपण मिरेपूड थोडीशी घालायची आहे. अगदी थोडं पाणी वापरून आपल्याला हे पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं कोटिंग त्याला झाल्यानंतर गरम गरम तेलामध्ये आपण हे बेबी कॉर्न तळून घ्यायचे आहेत. पहा, छान असं त्याला कोटिंग झालेलं आहे. ते तळून घेऊया. बेबी कॉर्न हे आपले पटकन तळून होतात. सोनेरी रंग आल्यानंतर आपण तेलामधून याला काढून घ्यायचं आहे. एक एक करून आपण तेलामध्ये हे सोडायचं आहे. छान त्याला पलटून घ्यायचं आहे. आता याला सोनेरी कलर आलेला आहे. याला आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 चमचे आपण तेल गरम करून घ्यायचं आहे. यामध्येच आपण लसणाची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. थोडीशी आले पेस्ट आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर एक कांदा आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे. तो यामध्ये मिक्स करून तळून घ्यायचा आहे. छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. ढबू मिरची आपण इथे पिवळी व लाल वापरलेली आहे. त्यानंतर आपण बेबी कॉर्न जे तळून घेतले होते तेही आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. टमॅटो सॉस आपल्याला घालायचा आहे. अगदी 2 मोठे चमचे आपण टमॅटो सॉस वापरलेला आहे. यामध्येच 1 ते 2 चमचे आपण सोया सॉस घालून घ्यायचा आहे. त्यालाही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉर्नफ्लोअरची स्लरी आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. यामध्येच आपण आता थोडंसं चवीनुसार शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे. इथे आपण शेवटी कोथिंबीर वापरू शकता किंवा त्यामध्ये आपण कांद्याची पातही वापरू शकता. अशी ही डिश गरमागरम आपली तयार झालेली आहे.